अरे तुम्ही आधी खाली उतरा, ही VIP सीट आहे, बस ड्रायव्हरने मोठ्या आवाजात म्हटले. पण तिकीट आहे माझ्याकडे, मुलीने नम्रपणे उत्तर दिले. तुमच्यासारखे लोक कुठे अधिकारी होतात, चल बाहेर. बाकीचे प्रवासी हसायला लागले. कोणी त्या मुलीची चेष्टा केली, कोणी तिच्याकडे संशयाने पाहिलं, तर कोणी तिला टोमणे मारले की अरे मॅडम, जर तुम्ही अधिकारी असतात तर तुम्ही सरकारी गाडीने आला असतात, तुम्ही बसमध्ये काय करत आहात. पण मुलगी शांत उभी होती. तिच्या डोळ्यात राग नव्हता की अश्रूही नव्हते, परंतु आत अपमानाची आग जळत होती. कोणीही तिला तिचं नाव विचारलं नाही की कोणीही तिला ओळखलं नाही. तिला फक्त तिच्या साध्या कपड्यांवरून जज केलं गेलं. पण त्यानंतर पुढे जे घडले त्यामुळे सर्वांचे विचार बदलले. मित्रांनो, संपूर्ण कथा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा आणि शेअरही करा. दिल्लीचं काश्मीरी गेट बस टर्मिनल सकाळ सकाळीही एखाद्या जागत्या शहरासारखं गजबजलेलं होतं. हवेत थोडीशी धुंद होती, गारवा होता आणि त्यासोबतच एक वेगळीच आशा मिसळलेली होती. सकाळचे 6 वाजायला अजून काही मिनिटं बाकी होती. सरकारी बस आपल्या ठरलेल्या स्थानकावर उभी होती. बसचे इंजिन हलक्या आवाजात गुरगुरत होतं. जणू त्यालाही हे माहीत होतं की आजचा प्रवास काहीतरी खास असणार आहे. बसमध्ये चढणारे बहुतेक जण मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. कोणाची बहीण मसुरीला शिक्षणासाठी जात होती, तर कोणी आपल्या मुलाला सोडायला आलं होतं. आणि मग गर्दीला चिरत एक दुबळी मुलगी दिसली. तिने साधा सलवार कमीज घातला होता. डोळ्यात झोपेची हलकीशी सावली होती आणि खांद्यावर खाकी रंगाची एक बॅग होती. ती झपाट्याने बसकडे धावत होती. तिच्या हातात तिकीट होतं. ती बसच्या दरवाजापर्यंत पोहोचलीच होती की तेवढ्यात ड्रायव्हरने तिला एक नजर पाहिलं. डोळे संकुचित झाले, कपाळावर आठ्या पडल्या आणि होठातून एक हलका पण तिरस्कारयुक्त आवाज बाहेर आला. ओ मॅडम, ही बस तुमच्यासाठी नाहीये. मुलगी काही क्षण काहीही न बोलता थांबली. ती थोडीशी थांबून ड्रायव्हरकडे पाहू लागली, जणू त्याच्या शब्दांच्या खोल अर्थापर्यंत पोहोचायचा ती प्रयत्न करत होती. पण ड्रायव्हर तिथेच थांबला नाही. ही सरकारी बस आहे, IAS प्रशिक्षणार्थ्यांसाठी. तुम्हाला कदाचित काहीतरी गैरसमज झाला आहे. पुढील बसने जा. मुलीच्या डोळ्यात मात्र काहीही बदल झाला नव्हता, ना राग ना नाराजी. ती शांतपणे तिकीट काढून पुढे चालू लागली. ड्रायव्हरने पाऊल पुढे टाकलं आणि आता त्याचा आवाज थोडासा कठोर झाला होता. मी म्हटलं ना, उतरा खाली. ही बस अधिकाऱ्यांसाठी आहे, सर्वसामान्य जनतेसाठी नाही. बसमधल्या काही प्रवाशांनी आता मागे वळून पाहायला सुरुवात केली होती. काहींच्या भुवया उंचावल्या, काहीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित हास्य उमटली. हे तेच उपहासात्मक हसणं होतं जे सांगत होतं की आपण जाणतो की तू अधिकारी नाहीस. पण तरी सुद्धा त्या मुलीने काहीच वाद घातला नाही. ती शांतच होती. मग तिने एक खोल श्वास घेतला आणि असं काही केलं की संपूर्ण वातावरण स्तब्ध झालं. तिने आपलं तिकीट पुन्हा ड्रायव्हर समोर हलवलं आणि म्हणाली, मीच IAS अधिकारी आहे. माझी ट्रेनिंग आजपासून सुरू होते आणि ही माझीच बस आहे. तिच्या शब्दांमध्ये किंचितही कडवटपणा नव्हता, ना अहंकार होता, फक्त एक विश्वास होता. असा विश्वास जो जमिनीपासून आकाशापर्यंत पोहोचतो. ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरील रंगच बदलला. तो बाजूला सरकला. ती मुलगी पुढे गेली आणि जाऊन सीट नंबर 7 वर बसली. बसमध्ये अचानक शांतता पसरली होती. अशी शांतता जी तेव्हाच येते जेव्हा आपल्या समोर काही सामान्य नसतं, तर एक असामान्य सत्य उभं राहतं. प्रवास अजून सुरू झाला नव्हता, पण एक बदलाची सुरुवात झालेली होती. बसच्या दरवाजात उभा असलेला ड्रायव्हर अजूनही त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघत होता. जसं त्याला अजूनही विश्वास ठेवणं कठीण जात होतं की त्याने जे ऐकलं ते खरंच होतं. त्याने आपली टोपी थोडीशी सरळ केली, एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा त्या मुलीकडे झुकून पाहिलं. कदाचित त्याला वाटलं असावं की तिने कुठला तरी विनोद केला आहे किंवा फक्त त्याला घाबरवण्यासाठी
काहीतरी सांगितलं. संशयाने भरलेल्या आवाजात त्याने विचारलं की तू अधिकारी IAS, तू मजाक करत आहेस का? मग तो हसला, पण ते हसू आनंदाचं नव्हतं. ते हसू होतं जेव्हा कोणाला तरी लाजवण्यासाठी होटांच्या कोपऱ्यातून निघतं. बसमधील काही प्रवाशांच्या चेहऱ्यावर हालचाल झाली. काहींनी मान वळवून पुन्हा त्या मुलीकडे पाहिलं, पण यावेळी थोडं अधिक लक्षपूर्वक पाहिलं. कोणीतरी विचार करू लागलं की इतकी साधी मुलगी, ना ब्रँडेड कपडे, ना मोठी बॅग, ना कुठलाही ॲटिट्यूड, ही खरंच IAS अधिकारी असू शकते का? मुलगी अजूनही शांत होती, पण तिच्या डोळ्यात एक चमक होती. ही तीच चमक होती जी तेव्हाच दिसते जेव्हा एखाद्या माणसाला आपल्या अस्तित्वाच्या शक्तीची जाणीव होते. ती म्हणाली, मला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. मी तीच आहे ज्यांच्यासाठी ही बस चालवली जाते. IAS प्रोबेशनर. माझं ट्रेनिंग आजपासून सुरू होत आहे. ड्रायव्हरच्या कपाळावर आठ्या आणखीन गडद झाल्या. तो आता अस्वस्थ दिसत होता, पण हार मानणं त्याच्या स्वभावात नव्हतं. त्याने पुन्हा एकदा, यावेळी थोड्याशा चढ्या आवाजात विचारलं, पहा मॅडम, रोज किती लोक खोटं बोलून आत यायचा प्रयत्न करतात माहितीये का? तुम्ही म्हणताय की IAS आहात, मग तसं दिसतंय का? अधिकारी लोक असे नसतात. हे वाक्य हवेत चाकूसारखं कापत गेलं. तसं दिसतं का? म्हणजे अधिकाऱ्यांचं एक ठरलेलं रूप असतं? कपड्यांचा ब्रँड, हातात स्मार्टफोन, डोळ्यात गर्व? मुलीच्या चेहऱ्यावर एक हलकीशी पण ठाम स्मित रेषा उमटली. शांत पण ठोस. जसं अधिकारी ओळखायचे निकष फक्त कपड्यांवर असते तर कदाचित हा देश कधीच स्वतंत्र झाला नसता. असं म्हणत ती आपल्या सीटकडे निघाली आणि सीट नंबर 7 वर जाऊन बसली. आता बसमध्ये कोणीच खरोखर शांत नव्हतं, पण कोणी बोलतही नव्हतं. आता काही लोक आता स्वतःलाच लाजून बघत होते, कारण ते सुद्धा त्या शंकेच्या नजरेचा एक भाग बनले होते. ड्रायव्हर तिथेच उभा राहिला होता. गाडीची चावी अजूनही त्याच्या हातात होती, पण त्याची पकड आता सैल झाली होती. तो विचारात पडला होता, ती खरंच अधिकारी आहे का? आणि जर आहे तर माझ्यासारख्या एका सामान्य माणसापेक्षाही ती खरंच मोठी झाली आहे का? मुलीने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. तिचं लक्ष सरळ त्या रस्त्याकडे होतं जो मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीकडे जात होता. ती मुलगी आज काही बोलली नाही, पण तिच्या शांततेत एक अशी ताकद होती जी समाजाच्या व्याख्याचं रूपच बदलून गेली. आणि ही तर केवळ सुरुवात होती. बसच्या आत एक विचित्र शांतता पसरली होती. अशी शांतता जी कानांनी नाही तर हृदयाने ऐकली जाते. शब्द जणू भिंतीत विरघळून गेले होते आणि प्रत्येक नजर एका दिशेकडेच लागली होती, त्या मुलीकडे जी आता शांतपणे आपल्या सीटकडे चालत होती. जणू काहीच घडलं नव्हतं. सीट नंबर 7 ही तीच जागा होती जी कदाचित त्या दिवशी कोणाच्याच लक्षात राहिली नसती जर ती मुलगी तिथे जाऊन बसली नसती तर. जसं तिने आपल्या पाठीवरची बॅग काढून बाजूला ठेवली आणि खिडकी बाहेर पाहू लागली, मागच्या सीटवरून कुजबूज ऐकू येऊ लागली. खरंच अधिकारी आहे का? चेहऱ्यावरून तर कोणीच सांगू शकत नाही. शेजारी बसलेल्या एका वृद्ध महिलेने हलकसं हसत विचारलं, बेटा, तू म्हणालीस की तू IAS अधिकारी आहेस, खरंच का? मुलीने शांतपणे मान हलवून हो म्हटलं आणि त्यासोबत एक सभ्य सौम्य स्मित हास्य दिलं. त्या महिलेने त्यानंतर काहीच विचारलं नाही, पण तिच्या डोळ्यात एक गर्व दिसत होता. असा गर्व जो एखाद्या आईला आपल्या मुलीबद्दल वाटतो, मग ती मुलगी स्वतःची असली किंवा नसली तरीही. बसचा ड्रायव्हर अजूनही बाहेर उभा होता, स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता. जणू त्याला समजतच नव्हतं की हा तो क्षण आहे की जिथे त्याचा दृष्टिकोन बदलायला हवा होता. तेवढ्यात कंडक्टर अलकच पुढे आला आणि म्हणाला, सर, आता काय करायचं? निघूया का? ड्रायव्हरने हळूच मान हलवली, पण त्याची नजर अजूनही त्या एका जागेवर स्थिर होती, सीट नंबर 7 वर. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की ही तीच मुलगी आहे, अगदी साधी, सामान्य दिसणारी,
जी प्रत्यक्षात एक IAS अधिकारी आहे. ते पद जिथपर्यंत पोहोचण्यासाठी हजारो लोक वर्षानुवर्ष झगडत राहतात. जसं बस हळूहळू पुढे सरकू लागली, ड्रायव्हरने रिअर व्ह्यू मिरर मध्ये एकदा पुन्हा त्या जागेकडे पाहिलं. सीट नंबर 7. ती मुलगी खिडकी बाहेर पाहत होती, पण तिच्या डोळ्यात नजर कुठेतरी दूर होती. ती विचार करत होती की कदाचित आपल्या त्या साऱ्या प्रवासाच्या टप्प्याबद्दल, जेव्हा तिने गावाच्या शाळेत वीज नसतानाही अभ्यास केला होता, जेव्हा नातेवाईक म्हणायचे की मुलींनी UPSC देऊच नये, जेव्हा समाजाने पुन्हा पुन्हा तिला सांगितलं की तुझ्यात दम नाहीये. पण आज ते सगळं काही मागे राहिलं होतं. आज ती त्याच बसमध्ये बसली होती जिथे तिला उतरवण्यास सांगितले गेले होते, आणि आता तीच बस तिचे गंतव्यस्थान होती. प्रवाशांमध्ये काही प्रवासी होते जे आता थोडे अस्वस्थ झाले होते. त्यांना त्यांच्या पहिल्या भावनेचा पश्चाताप होत होता, पण मुलीच्या चेहऱ्यावर कोणतीही तक्रार नव्हती, व्यंग नव्हते किंवा विनंबन नव्हते. फक्त एक खोल शांतता होती जी सर्वांना शिकवत होती की बोलण्यापूर्वी समजून घेणे महत्त्वाचं आहे. 7 नंबरची सीट आता फक्त एक सीट नव्हती, ती एक प्रतीक, धडा, एक संदेश बनली होती की आदर कपड्यांवरून नाही तर ओळखीतून येतो, आणि प्रवास अजूनही बाकी होता. सुमारे 7 तासांच्या प्रवासानंतर बस हळूहळू मसुरीच्या टेकड्यात चढू लागली. रस्ते आता अरुंद झाले होते. धुक्याची चादर उन्हात चमकत होती आणि आकाश निळे झाल्यामुळे आशेचा रंग नाहीसा झाला होता. खिडक्यांमधून ढगांचे थर दिसत होते, जणू आकाश खाली आले आहे. 7व्या सीटवर बसलेली मुलगी अजूनही शांत होती. तिने कोणताही तक्रार न करता, कोणताही निषेध न करता संपूर्ण प्रवास पार केला. तिने कोणाशीही वाद घातला नाही किंवा लोक आता तिला ओळखतात का असे कोणाला विचारलेही नाही. बस शेवटी एका मोठ्या गेट समोर थांबली. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमी ही अशी जागा होती जिथे देशातील सर्वात आशादायक आणि हुशार तरुण अधिकारी घडवले जातात. ही अशी जागा होती जिथे देशातील सर्वात आशादायक आणि हुशार तरुण अधिकारी घडवले जातात. ही अशी जागा होती जिथून बाहेर पडणाऱ्यांना देशाचे भविष्य म्हटले जाते. बस थांबताच गार्डने पुढे जाऊन बसचा दरवाजा उघडला. ड्रायव्हरने एक दीर्घ श्वास घेतला. त्याची नजर अजूनही 7व्या क्रमांकाच्या सीटवर होती. ती मुलगी उठून उभी राहिली, तिची बॅग खांद्यावर घेतली आणि शांतपणे पुढे चालू लागली. ती दारापाशी पोहोचताच सुरक्षा रक्षक पुढे आला आणि तिला आदराने सलाम केला आणि म्हणाला, स्वागत आहे मॅडम, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. यावेळेस ड्रायव्हरचा चेहरा फिका पडला, जणू काही त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तो तिथे उभा राहिला. त्याचे तोंड अर्धे उघडेच होते आणि त्याच्या डोळ्यात पश्चाताप आणि अपराधीपणाचे भाव होते. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना आता पूर्णपणे समजले होते की ही सामान्य मुलगी नाही, ही एक शांत, तेजस्वी मुलगी होती, जिला बोलण्याची गरज वाटत नव्हती, कारण तिची उपस्थितीच तिचे उत्तर होती. कंडक्टर हळूच ड्रायव्हरकडे आला आणि कुजबुजला, भाऊ, तू खूप मोठी चूक केली आहेस असं दिसतंय. ड्रायव्हर काहीच बोलू शकला नाही. त्याची नजर अजूनही त्या मुलीवर होती, जी गेट ओलांडून आत जात होती, मागे वळून न पाहता, एकही शब्द न बोलता. पण तिच्या पाठीवर आत्मविश्वास होता, तिच्या चालण्यात प्रतिष्ठा होती आणि प्रत्येक पावलात एक संदेश लपलेला होता, जो शेकडो भाषणे देखील देऊ शकत नाहीत. ती मुलगी आत शिरली. अकादमीच्या इमारतीसमोर एक नाव लिहिलेलं होतं. येथूनच एका मजबूत भारताचा पाया रचला जातो. आता पश्चातापासोबतच ड्रायव्हरच्या डोळ्यात एक धडाई चमकत होता. पहिल्यांदाच एखाद्याला पाहून त्याला वाटलं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरून नाही तर त्याच्या गंतव्यस्थानावरून ओळखले पाहिजे, आणि कदाचित इथूनच आणखीन एक प्रवास सुरू झाला असेल. त्या मुलीचा नाही तर त्या ड्रायव्हरचा. तो प्रवास जिथे एका मुलीने अधिकारी बनून नव्हे तर संपूर्ण समाजाला, संपूर्ण देशाला माणूस बनून धडा शिकवला.
मसुरीची ती सकाळ आता इतिहास बनणार होती. दुसऱ्या दिवशी लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीच्या मुख्य सभागृहात नवीन IAS प्रोबेशनर्सच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम होता. देशभरातील अधिकाऱ्यांचे कुटुंब, मीडिया, वरिष्ठ अधिकारी सर्वजण उपस्थित होते. स्टेजवर एकच नाव पुन्हा पुन्हा गुंजत होते, कविता मिश्रा. हो, ही तीच मुलगी होती जी 7व्या क्रमांकाच्या सीटवर बसली होती. स्टेजवरून तिचं नाव पुकारले गेले तेव्हा संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. पण कविताच्या चेहऱ्यावर कोणताही अभिमान नव्हता. ती अजूनही त्या बसमध्ये होती, तितकीच शांत आणि नम्र होती. स्टेजवर तिचा सन्मान करण्यात आला. जेव्हा तिच्या समोर माईक आला तेव्हा तिला एक प्रश्न विचारण्यात आला, मॅडम, जेव्हा तुम्ही बसमध्ये चढलात आणि तुमच्याशी भेदभाव केला गेला, तुम्ही उत्तर का दिलं नाही? तुम्ही वाद का घातला नाही? कविताने हसून उत्तर दिलं, कधी कधी उत्तर देणे आवश्यक नसते. तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहावी. माझे काम ओरडणे नाही तर देशासाठी काम करणे आहे. अधिकारी त्याच्या आवाजाने नाही तर त्याच्या कर्माने ओळखला पाहिजे. त्याचप्रमाणे मी अधिकारी होण्यासाठी आले आहे. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटात गुंजला. पण गोष्ट इथेच संपली नाही. त्याच संध्याकाळी कविता तिच्या खोलीच्या बाल्कनीतून टेकड्यांकडे पाहत होती. तेव्हा रिसेप्शनमधून फोन आला, मॅडम, कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. त्याचे नाव ओम प्रकाश वर्मा आहे. कविता चकित झाली. हा त्या बसचा ड्रायव्हर होता. ती खाली आली. तोच माणूस तिच्या समोर उभा होता. त्याचे डोळे खाली होते. त्याने हातात टोपी धरली होती आणि त्याचा चेहरा पश्चात्तापाने ओला झाला होता. ओम प्रकाश हळुवारपणे म्हणाला, मॅडम, मी त्या दिवशी तुम्हाला ओळखण्यास नकार दिला. तुम्हाला अडवलं, तुमचा अपमान केला. आज मला समजले की चूक काय असते. तो डळमळीत आवाजात म्हणाला, तुम्हाला पाहून मी माझ्या जुन्या विचारांमध्ये अडकलो. मला वाटलं की अधिकारी म्हणजे ते असतात जे गाड्यांमध्ये येतात, चमकदार कपडे घालतात, आणि तुम्ही मला चुकीचं सिद्ध केलं. कविताने त्याच्या डोळ्यात पाहिले. तिथे भीती नव्हती, फक्त पश्चाताप होता. ती म्हणाली की तुम्ही जे केले ते चुकीचे होते, पण आज तुम्ही जे करत आहात ते धाडसी आहे. बरेच लोक चुका करतात पण ते स्वीकारत नाहीत. ड्रायव्हरच्या डोळ्यातून अश्रू आले. मला एक दिवस माझी मुलगीही तुमच्यासारखी व्हावी अशी इच्छा आहे, आणि मी अभिमानाने म्हणू शकतो की मी त्या बसचा ड्रायव्हर होतो ज्यामध्ये कविता मिश्राने तिचा पहिला प्रशिक्षण प्रवास सुरू केला होता. कविता हलकेच हसली आणि त्याचा हात धरला आणि म्हणाली की तुमची मुलगी नक्कीच होईल, कारण आज तुम्ही असं काही शिकला आहात जे बरेच लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शिकत नाहीत. व्यक्ती त्याच्या ओळखीने नाही तर त्याच्या हेतूने आणि कठोर परिश्रमाने ओळखली जाते. तो क्षण दोघांच्याही नजरेत कायमचा स्थिरावला आणि देशाने धडा शिकला की आदर मागून मिळवला जात नाही तर चारित्र्याने मिळवला जातो. काही कथा काळाने नव्हे तर व्यक्तीच्या हेतूने आणि आत्म्याने बनवल्या जातात. कविता मिश्राची कहाणी आता एका लहान शहरातील मुलीचे वैयक्तिक संघर्ष राहिली नव्हती. ती संपूर्ण देशासाठी एक आरसा बनली होती, ज्यामध्ये समाजाला त्याच्या विचारसरणीचा खरा चेहरा पाहता आला. काही दिवसातच कविताच्या बस अनुभवाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. एका प्रवाशाने त्या दिवसाचे फोटो आणि घटना ब्लॉगमध्ये लिहिली, जी काही क्षणातच देशभर पसरली. IAS प्रशिक्षणार्थीला सामान्य कपड्यांमध्ये पाहून ड्रायव्हरने तिला खाली उतरवले. पुढे जे घडले ते एक उदाहरण बनले. वृत्तवाहिन्यांवर या मथळ्याने कव्हरेज सुरू झाले. TV स्क्रीनवर 7 क्रमांकाची ती सीट वारंवार दाखवली जात होती, जणू ती एखाद्या मंदिराची सीट आहे. सामान्य पण पवित्र लोकांचे विचार खळबळ उडाले. हजारो तरुणींनी सोशल मीडियावर कविताच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिण्यास सुरुवात केली. कुठेतरी एका गावातील मुलीने पहिल्यांदाच म्हटले, मीही अधिकारी होऊ शकते. कुठेतरी एका वडिलांनी आपल्या मुलीच्या पुस्तकांच्या ढिगाऱ्याकडे पाहून म्हटले, वाच बेटा, जग तुला ओळखण्यास नकार देऊ शकणार नाही.
पण बदल एवढ्या पुरता मर्यादित नव्हता. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय घोषणा न देता कविता अशा मूक क्रांतीचा चेहरा बनली ज्याने संपूर्ण व्यवस्थेचे विचारच बदलले. प्रशासकीय अकादमीतील तिचा दृष्टिकोन सर्वांनाच भावणारा होता. तिची काम करण्याची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची नम्रता सर्वांनाच आश्चर्यचकित करत होती. प्रशिक्षणादरम्यान जेव्हा समावेशकतेवर एक विशेष सत्र होते तेव्हा कविताला व्यासपीठावर बोलावण्यात आले. तिने जे सांगितलं ते फक्त शब्द नव्हते, ते एक विचार होते जे पिढ्यानपिढ्या प्रतिध्वनित होईल. आपण आदर मिळवण्यासाठी नाही तर लोकांची सेवा करण्यासाठी अधिकारी बनतो. आणि कपड्यांसह येणारा आदर कपडे बदलताच निघून जातो. जेव्हा लोक तुमचा हेतू ओळखतात आणि तुमच्या मेहनतीने प्रेरित होतात तेव्हा खरा आदर मिळतो. आपल्याला अधिकारी बनायचे नाही, आपल्याला माणूस बनायचा आहे. आणि जे लोक जे स्वतःला बदलतात आणि व्यवस्था देखील बदलतात त्या दिवशी फक्त बसमध्येच नाही तर संपूर्ण देशात टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. कविताच्या त्या प्रवासाने अधिकाऱ्याचा चेहरा चमकणारा असावा. तो दर्जा कपड्यांमधून प्रतिबिंबित होतो. या जुन्या विचाराचा पाया हलवला होता. तिने सांगितलं की खरा दर्जा तेव्हा असतो जेव्हा तुम्ही सामान्य दिसल्यानंतरही असाधारण काम करता. आज जेव्हा नवीन सिव्हिल सर्व्हिस बॅचच्या मुली अकादमीत पोहोचल्या तेव्हा त्या 7व्या क्रमांकाची सीट पाहून थांबतात आणि फोटो काढतात. त्या म्हणतात की इथे बसलेल्या त्या मुलीनेच आम्हाला असा विचार दिला की आपणही हे करू शकतो. आणि त्या बसचा ड्रायव्हर ओम प्रकाश याने त्याच्या गावातील शाळेत टाळ्या वाजवल्या होत्या. देशाने आपल्या मुलीचं नाव कोरलं आहे. मुलीच्या शांत चालीतून देशाने शिकले आहे की जे नारे शिकू शकत नाहीत ते आदर मागितला जात नाही, तो मिळवला जातो. आणि ओळख कपड्यांवरून बनवली जात नाही तर विचाराने बनवली जाते. ही कविताची कहाणी होती. एक मुलगी, एक सीट आणि संपूर्ण राष्ट्राची विचारसरणी बदलण्याची सुरुवात. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.